आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपूरच्या एसबीएल कंपनीमध्ये स्फोटातील मृतांचा आकडा 22 वर पोहोचला। ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू तर इतर 14 जखमी महिला कामगारांवरती उपचार सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी एका दिवसासाठी जेल बाहेर। जयराम चाटेला भावाच्या 12व्या विधीसाठी गावी जाण्यास परवानगी। न्यायालयाकडून 1 दिवसाची मर्यादित परवानगी मंजूर। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्टचे रिपोर्ट गोपनीय। अहवालाबाबत कोणालाही माहिती दिलेली नाहीये। अफवांवरती विश्वास ठेवू नका असं विशेष तपास अधिकाऱ्यांचं आवाहन आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारूंची चौकशी होणार आहे। जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय। दोषी आढळल्यास बडतर्फ केलं जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या कार्यालयातून एकाला अटक करण्यात आली आहे। आयएएस अधिकारी असल्याचं भासवणाऱ्याला मुंबई गुन्हे शाखेनं अटक केली आहे। मोहम्मद तारिक फटाण असं या आरोपीचं नाव असून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलला फोन करून दबाव टाकल्याचा आरोप आहे। नागपूरच्या डॉक्टर आणि इंजिनियरवरती सौदी अरेबियामध्ये गैरसमजातून अटकेची कारवाई। उमराह यात्रेसाठी गेलेल्या दोघांवरती नमाज पठण करत असताना साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। नागपुरातील पेपरफुटी प्रकरणामध्ये उमरेडमधील गुरु शिष्याची केमिस्ट्री कॉलेज आणि कोचिंग क्लासच्या माध्यमातून पेपरफुटीचं कृत्य। सतीश खर्चे आणि अतुल चौधरी या दोघांनाही 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। नांदेड बस स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। बस स्थानकावरून तक्रार पेटीत चिठ्ठी टाकून अज्ञातांकडून नांदेड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन। धमकीचा खोटा फोन करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे।